माझं PhDचं संशोधन करताना काही मुलाखती माझ्या ग्रंथात मी नोंदवलेल्या आहेत. त्यामध्ये पंढरपूरच्या एका म्हाताऱ्या मूर्तिकाराची मुलाखत आहे. त्याचं वय वर्ष 96 आहे. मी त्याला विचारलं, बाबा मला विठ्ठल मूर्तीबद्दल काही सांगता का? त्याने हंबाडाच फोडला, काय बोलू काय सांगू महाराज, पिढ्यानपिढ्या आम्ही लोक पंढरीत राहतो. माझ्या 4 पिढ्या देवाच्याच मूर्ती घडवतो आम्ही आणि रोज 4 वेळेला रावळामध्ये मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेतो. प्रातःकाळा भल्या पाठी जावं तर मूर्ती बालमूर्ती दिसते. दुपारी नैवेद्याला जावं तर मूर्ती शिनलेली थकलेली दिसते. पुन्हा सायंकाळी दर्शन घ्यावं तर मूर्ती वृद्ध वाढते. रात्री पुन्हा शेजारतीला जातो तर मूर्ती वृद्ध दिसते. सकाळी दर्शन घ्यावं तर पुन्हा मूर्ती बालमूर्ती. बाल अवस्था, तरुण अवस्था, शिनलेली थकलेली अवस्था, त्याही बरोबर विविध अवस्थेमध्ये मला देवाचं दर्शन घडतं. बरं मी मूर्तिकार आहे आणि या मूर्तीसारखी तंतोतंत मूर्ती घडवण्याचा मी अनेक वर्ष प्रयत्न करतो आहे. पण माझं काही ना काही परिमाण चुकतं. उंची तरी चुकते, जाडी तरी चुकते, रुंदी तरी चुकते. विलक्षणता या मूर्तीची